नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ। तर आत्ता चालू आम्ही शेतामध्ये बघा, संध्याकाळचे 4 वाजलेले आणि आज चालू आहे आमचं बाजरं पेरणं। तर इकडे बघू शकता, इकडे घेतलेले खत 15-15-15-09 त्याच्यामध्ये युरिया आम्ही युरिया म्हणतो, युरिया टाकलेला आहे आणि याच्यात बाजरं टाकलेलं आहे। 1 किलो बाजरं आहे बघा, अर्धा एकरमध्ये पेरणार आहे। अगोदर अशा काकऱ्या काढून घेत आहे सुभाष भाऊ, माझी धीर येते तर काकऱ्या दाखवते तुम्हाला आणि मामा कसे टाकता बाजरं ते पण दाखवते। चला, असं टोपल्यात घेतलेले हाताने। ते मामाच्या हिशोबाने घ्या ना, मामा जसे टाकते तसे टाका ना त्या। हे बघा, बरोबर पडू राहिलं मामा, पतलं हो राहिलं जरस असंच का? हे बघा असं पेरता इकडं। आता सुभाष भाऊ या काकऱ्या काढल्याच नंतर याला परत झाकून टाकावं लागेल का? तर झाकताना दाखवते बघा तुम्हाला मी। इकडं चालू आहे काकऱ्या काढायचे काम आणि आत्यान मामा टाकताय काकऱ्यामध्ये। आणि आज आमचे भाऊ पण आलेले, ते दरवेळेस विचारता कमेंटमध्ये की तुमचे दीर कुठं राहता, तर ते बाहेर जॉब करता। तर आज आलेले आहेत। आमची आरू बी एवढी खुश आहे ना आरू? खुश झाली तू पप्पा आले तर बघू शकता कसा आनंद आहे तिच्या चेहऱ्यावर। सकाळपासून तिने 50 चक्रा मारले बघा रस्त्यापर्यंत, आले का पप्पा म्हणून। तर इथं 1.25 एकर शेत आहे बघा ताई आपलं। 1.25 एकरमध्ये अर्ध्या भागामध्ये बाजरं लावतोय आपण, कारण की इथं झाडं खूप आहे। बघू शकता तुम्ही सगळे मोठे झाडं आहे। आणि इथं जर मक्का लावली तर बिलकुल माकडं मक्का ठेवत नाही, सारखे इकून ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून या झाडावर जाता। मागच्या वेळेस आम्ही मक्का लावली तर आम्हाला मक्काच झाली नाही, त्याच्यामुळे इकडं बाजरं पेरलेले बघा। आणि इकडं अर्ध्या भागामध्ये आपण माळवं करणार आहे। कोण करतं समूला प्यार? मैं पप्पा। हा बाई, हा तर आरूच्या पप्पानी बघा छान असे डाळिंब आणले, कॅडबऱ्या आणल्या, खूप मोठ्या कॅडबऱ्या आणल्या बरं का। आणि आरूला, समूला, दादाला दिले आहे ना बाई। आणि ती म्हणती मग बघा ताई माझे पप्पा समूला किती प्यार करते आहे ना बाई? काय करते? प्यार करते बघा ताई। आणि आज खरंच आमची समूले खुश आहे तिचे पप्पा आले म्हणून। तर तिचे पप्पा आता 2-2.5 महिन्याने आले बघा, जिथं ते कामाला जातं तिथून। आता 2-4 दिवस आहे घरी। तर आता गेले लगेच आले आणि लगेच तुम्ही व्हिडिओत अगोदर बघितलं त्यांना जाताना, तर लगेच शेत बघायला गेले, कारण की घरी आले की माणसाला आधी आपलं शेतात जावं वाटतं। तर ते गेलेले शेतामध्ये आणि म्हटलं आज आपलं बाजरं चालू आहे टाकणं, तर आपण ताईला पण सांगू कसं टाकता काय टाकता। तर तिकडं चालू आहे समूचं नारूचं खेळणं, मस्त माती खेळत आहे दोघी जणी। ओ बेटा, तुला आवडतं आहे ना शेतात यायला? हो का? बरोबर आहे ना, माती नाही खेळायची ना। आणि आई टाकत होत्या टोपल्यानी खत, तर आईचा हात खूप दुखत होता, त्या टोपल्यामध्ये खत होतं बघा। तर आईने घरी जाऊन एक छोटीशी बकेट आणली, त्या बकेटीने टाकणारी म्हणजे कमी खत 2 नाऱ्याला पुरलं बस झालं एवढं राहतं आणि हात पण गळून जात नाही, पटपट टाकता येतं। काय म्हणली आरू? केवढे आणले बाई? कोणला दिला बाई? आजूक तुम्हाला तिघाला दिले आहे ना? खरंच दिलं का? खरंच दिलं? हा बाई, चॉकलेट दिलं नाना ना? दोघी खा मग हा। तर त्या बसलेल्या इकडं छानपैकी आणि आई टाकताय आता परत बाजरा। काय बाई? नको खेळू आणि तिच्याजवळ बैसा, माती नको खेळू। नको नको नको
म्हणली आरू? तर आरूच्या नानाने तिला चॉकलेट आणले आज आणि ती लयच खुश आहे बघा ताई. तीच नाही तिची बहीण बी लय खुश आहे ना. दोघी बहिणी खुश आहे त्या मस्त. हा फोन करून काय म्हणली होती तू? बाई तर इकडे खेळताय बघा दोघी बहिणी. काय म्हणले आत्या? हा म्हणजे पहिलं ते बैलाच्या यालाच राहायचं काही पिया. हा काऊन हो असं? तर आता सगळं काय म्हणता सगळंच बदल होऊ राहिला. सोप्यात पाहू राहिले सगळेजण. एवढ्याला ट्रॅक्टर आणायला पुरत नव्हतं ना. तर ट्रॅक्टरमध्ये तर अर्धा तासाच्या आत पेरून झाकून सगळं होत होतं. पण ट्रॅक्टर यायला जागा पण नव्हती बघा ताई. त्याच्यामुळे ट्रॅक्टर काही आणलं नाही. बैलानेच पेरून घेतलं. ऐ नाही बसेल ती. खाऊ नको समूह नको ना. तर तुम्हाला आमच्या सुभाष भाऊची सरकी पण दाखवते बघा मी. हे आमचं शेत आहे आणि लगेच बांधतांचं शेत आहे पलीकडच्या साईडनं. तो दुर्गाताई आहे शेतामध्ये. तर चला त्यांची सरकी केवढी झाली बघू आपण. काय म्हणतो ते आरू तू? म्हणजे काय झालं असतं आपल्या वावरामध्ये मग आपण आमिर झाला असतो. काय झालं असतं नेमकं आरू? मग पैसे पडले ना आपल्या आवरातले बोटे. हा काय केल्यावर पडन पैसे? आपल्याला चॉकलेट घेतले असे पैसे पाहिजे होते आपले. पण कसे येईन मग पैसे तूच सांग आता. आपण काय करू सारे काम करू आपण पैसे घेऊ मग आपल्या आवर बोट करू घेऊ पैशाला. मोठं वावर पाहिजे आहे ना मग मोठे पैसे येते. हा तर बघा ताई आमच्या आरूल किती समज आहे. मोठं वावर असल्यावर खूप मोठे पैसे येते म्हणे ती. आणि मोठे पैसे आल्यावर आपण काय करू शकतो? चॉकलेट घेऊ शकतो. तर चॉकलेट घेऊ शकतो. बरोबर एक नाही कमेंट करून सांगा. कोणाला कशाचं टेन्शन येतं बघा. आरू काय म्हणून राहिले आत्या? आपल्याकडे लय मोठं वावर असतं तर आपल्याला लय मोठे पैसे आले असते ताई. आणि मग आपण त्याच्यात लय मोठे चॉकलेट ते घेतले असते. आपण आमिर झालो असतो है ना बाई. हा हा लय मोठं वावर पाहिजे मग लय मोठे पैसे आले असते मग लय आमिर झालो असतो आम्ही. जाऊ दे आपण घेऊ आता वावर. आपण काय करतो सारे काम करू मग आपला आवड बोट वरूनच पैसे पडत बोटे. वरून कसे पडन बाई? काम केल्यावर मग झाड मोठं होणार आहे. हा पैशाचं का? हा तर बघा आमच्या आरूला किती पैसे आवडतात. ती काम केल्याच्या नंतर डायरेक्ट वरून म्हणजे डायरेक्ट ढगातून पैसे भेटणार आहे आम्हाला. तर तिचा असा अर्थ आहे म्हणायचा काम केल्याच्या नंतर देव हा सगळ्यांना कष्टाचं फळ देतो है की नाही बाई असं म्हणायचं तिला. पण तिला ते म्हणता नाही आलं आणि मला बी व्यवस्थित नाही म्हणता आलं. तर समजून घ्या ते जाऊ द्या. आपण आमिर झालो होतो. होऊन आपण एक दिवस लय आमिर हो आरू. तुम्ही अभ्यास करा दोघी जणी डॉक्टर व्हा. दादा डॉक्टर होईल मग आपण लय आमिर हो. किती छोटे छोटे झाड आहे बघा आरुषी आमच्या आरूची मैत्रीण. चला तर हे आमच्या दुर्गाताईचं शेत आहे बघू शकता. हो बरं व्हिडिओ चालू असताना मी काही बोलत नाही बरं का बाई ताई. तुम्हाला फक्त मी त्यांचं वावरण सरकी दाखवते. आणि त्यांनी बघा किती निर्मळ निघली सरकी. एक काडीने दिसून राहिली तुमच्या शेतात. तर दुर्गाताई एवढी निर्मळ बाई आमच्याच वावरात गवत दिसतं मला. तुमचा वावर खरंच निर्मळ आहे. तिकडे बघा छकू आणि भक्ती निमती त्यांच्या मुली. जाऊ दे बाय बोलू दे आरू काही नाही होत जाऊ दे. व्हिडिओ चालू होता ना ताई. बाई जाऊ दे मग आता काय करत आता बोलली ती व्हिडिओ जाऊ दे आता. बरं आता दुसरं चालू केला तर अशी छान सरकी बघा त्यांची. पातं पण लागलेले आहे सरकीला कुठं कुठं मस्त. आणि त्यांचं चालू आहे पुंजे भरायचं काम.
तर आली बघा आरुषी, आमच्या आरूची मैत्रीण आणि माझ्या पुतणीची मुलगी. मी तिची आजी लागते. आजी म्हणा जाय आरुषी, मला आजी म्हणा जाय बाळा. बरं. हा काय म्हणशील? आजी म्हणशील आहे ना. तर चालू आहे त्यांचं इकडे दोघीचं खेळणं. काय काय दी समूला तर काही बी दिसलं की दिस लागतं. त्यांचं मागू नको न बाळा. असं नाही करू ना, ती एकटी ना बाळा. बघ कशी तुमच्या मागं फिरू राहिली ग, ती कशी रिंगू राहिली. आरू दीदीकडे जायचं तुला. हा समू, ए समू असं नको करू. तर सगळी पॅन्ट भरली बघा आरूची तर माती ना, समूची सॉरी. आणि इकडे चालू त्यांच्या मागायचं खेळणं, मस्ती करताय बघा. ती जिकडे जाईन तिकडे जाती ती. आता जातो चला, चला आपण घरी जाऊ आता. तर समू खेळती त्यांच्यासोबत तिकडं. आता घरी जातो बघा आम्ही. चल बेटा घरी. चलो ना पिल्लू.